वेलकम टू व्हिडिओ सेशन. माय नेम इज विशाल शाह. आज आपण प्रोसेस फोलिओ ही ॲक्टिव्हिटी रेकॉर्ड करणार आहोत. प्रोसेस फोलिओ या ॲक्टिव्हिटीमध्ये आउटपुट्स तयार करण्याबरोबरच ते आउटपुट्स कसे तयार केले याचं देखील रेकॉर्डिंग केलं जातं. तर आज आपण एका सिच्युएशनबद्दल डिस्कशन करणार आहोत आणि ही सिच्युएशन हँडल करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट ऑफिस 2013 मधील काही टूल्स आपण यूज करणार आहोत. तर या सिच्युएशनमध्ये एका BCA शिकणाऱ्या फायनल इयरच्या विद्यार्थ्याला एक प्रोजेक्ट क्रिएट करायचा आहे, अटेंडन्स मॅनेजमेंट सिस्टम. Assume that you are doing a Bachelor of Computer Application from Mumbai University, and in the final year we need to submit a project, and we have decided to design and develop attendance management system. एम्प्लॉई साठी एक अटेंडन्स मॅनेजमेंट सिस्टीम आपण क्रिएट करणार आहोत आणि या अटेंडन्स मॅनेजमेंट सिस्टीमला क्रिएट करण्यासाठी आपण मायक्रोसॉफ्ट ऑफिस 2013 मध्ये असणारे काही फीचर्स यूज करणार आहोत. मायक्रोसॉफ्ट ऑफिस 2013 मध्ये असणाऱ्या ॲक्सेस या डेटाबेस सॉफ्टवेअरचा वापर करून एम्प्लॉई रेकॉर्ड्स आपण स्टोअर करणार आहोत. आउटलुकमध्ये आपण कॉन्टॅक्ट स्टोअर करणार आहोत आणि एक्सेलचा वापर करून आपण चार्ट्स क्रिएट करणार आहोत. तर या प्रोसेस फोलिओ ॲक्टिव्हिटीमध्ये ही सिच्युएशन हँडल करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपल्याला एक डेटाबेस फाईल क्रिएट करायची. स्टार्ट ऑल प्रोग्राम्समध्ये मायक्रोसॉफ्ट ऑफिस कॅटेगरीमध्ये ॲक्सेस 2013 या डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजेच डेटाबेस सॉफ्टवेअरचा वापर डेटाबेस क्रिएट करण्यासाठी केला जातो. तर इथे आपण ब्लँक डेटाबेस हा ऑप्शन चूज करू. डेटाबेससाठी आपल्याला एक नाव टाईप करायचं आहे, अटेंडन्स मॅनेजमेंट सिस्टीम डेटाबेस असं आपण नाव टाईप करतो. ब्राउज बटनला क्लिक करून ही डेटाबेस फाईल कोणत्या फोल्डरला सेव्ह करायची आहे तो फोल्डर निवडा. आपण फोल्डर सिलेक्ट केलेला आहे आणि आता क्रिएट नावाच्या ऑप्शनला आपण क्लिक करूया. डेटाबेस फाईलमध्ये रेकॉर्ड सेव्ह करण्यासाठी टेबलचा वापर केला जातो. तर इथे आपल्याला टेबल्स क्रिएट करायचे आहेत आणि टेबल्स क्रिएट करण्यासाठी क्रिएट नावाच्या टॅबमध्ये टेबल डिझाईन या ऑप्शनला क्लिक करा. टेबलमध्ये आपल्याला फील्ड्स हवे आहेत, एम्प्लॉई ID, डेटा टाईप नंबर, त्यानंतर आपल्याला सेव्ह करायचं आहे एम्प्लॉई नेम, डेटा टाईप शॉर्ट टेक्स्ट, ॲड्रेस. ॲड्रेससाठी आपण लॉंग टेक्स्ट हा डेटा टाईप सिलेक्ट करायचा आहे. सिटी शॉर्ट टेक्स्ट, कॉन्टॅक्ट शॉर्ट टेक्स्ट, ईमेल ID. या डेटाबेस टेबलमध्ये आपल्याला एम्प्लॉईचा फोटो देखील सेव्ह करायचा आहे. तर एम्प्लॉईचा फोटो सिलेक्ट करण्यासाठी आपण अटॅचमेंट हा टाईप चूज करतो आहे. इथे OLE ऑब्जेक्ट हा टाईप देखील चूज करता येऊ शकेल, पण अटॅचमेंटच्या सहाय्याने आपल्याला एखाद्या एम्प्लॉईची एकापेक्षा जास्त इन्फॉर्मेशन वेगवेगळ्या फाईलमध्ये अटॅच करून ठेवता येऊ शकेल. त्यानंतर आपल्याला एम्प्लॉईची सिग्नेचर देखील सेव्ह करायची आहे. त्यासाठी आपण डेटा टाईप सिलेक्ट करतो अटॅचमेंट. आता यामध्ये प्रत्येक एम्प्लॉईचा ID हा नेहमी युनिक असावा यासाठी एम्प्लॉई ID या फील्डला प्रायमरी की सेटिंग अप्लाय करायचं. कॉलम नेम सिलेक्ट करा, प्रायमरी की नावाच्या ऑप्शनला क्लिक करा आणि हे टेबल आपण सेव्ह करू. टेबलला नाव द्यायचं आहे एम्प्लॉई इन्फॉर्मेशन. ओकेला क्लिक करू आणि अशा पद्धतीने आपण एक टेबल इथे क्रिएट केलेलं आहे. या टेबलमध्ये डायरेक्टली आपल्याला इथे माहिती टाईप करता येऊ शकेल, पण ही माहिती टाईप करणं सोपं जावं यासाठी आपल्याला फॉर्म क्रिएट करता येणार आहे. या पहिल्या टेबलमध्ये एम्प्लॉई डिटेल्स म्हणजे एम्प्लॉईची इन्फॉर्मेशन, एम्प्लॉई नेम, ॲड्रेस, सिटी, कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल ID अशी माहिती सेव्ह केली जाणार आहे. आणि अटेंडन्सची इन्फॉर्मेशन सेव्ह करण्यासाठी आपण आणखीन एक टेबल क्रिएट करणार आहोत. क्रिएट नावाच्या टॅबमध्ये टेबल डिझाईन. त्यामध्ये पहिलं फील्ड आपल्याला हवं आहे एम्प्लॉई ID, त्यानंतर अटेंडन्स डेट, डेटा टाईप हवा आहे डेट टाईम, त्यानंतर टाईम इन, डेटा टाईप हवा आहे डेट टाईम आणि टाईम आउट. तर प्रत्येक दिवसाची अटेंडन्स रेकॉर्ड करण्यासाठी आपण आणखीन एक टेबल क्रिएट करतो आहे की ज्यामध्ये एम्प्लॉईचा ID, अटेंडन्स डेट, टाईम आणि टाईम आउट असे एवढे फील्ड्स आपण घेतलेले आहेत. सेव्ह या ऑप्शनला क्लिक करू आणि या टेबलला आपण नाव देऊ
अटेंडन्स टेबल. ओके नावाच्या बटनला क्लिक करू. आता या टेबलमध्ये आपल्याला कोणतीही प्रायमरी की डिफाईन करायची नाही. आता या दोन्ही टेबलमध्ये इन्फॉर्मेशन फिलअप करण्यासाठी आपण फॉर्म क्रिएट करणार आहोत. तर क्रिएट नावाच्या टॅबमध्ये फॉर्म विझार्ड या विझार्डचा वापर करून आपण फॉर्म क्रिएट करूया. पहिल्यांदा आपण एम्प्लॉई इन्फॉर्मेशन हा टेबल सिलेक्ट करून त्यामध्ये असणारे सर्व फील्ड्स सिलेक्ट करू. नेक्स्टला क्लिक करू. नेक्स्ट, फिनिश. तर असा हा एक फॉर्म क्रिएट झालेला आहे की ज्यामध्ये आपण एम्प्लॉईची इन्फॉर्मेशन फिलअप करू शकतो. त्यानंतर पुन्हा क्रिएट नावाच्या टॅबमध्ये फॉर्म विझार्ड या ऑप्शनला क्लिक करा आणि इथून अटेंडन्स टेबल सिलेक्ट करा. नेक्स्ट नावाच्या बटनला क्लिक करा. नेक्स्ट, फिनिश. अटेंडन्ससाठी देखील आपण एक फॉर्म इथे क्रिएट केलेला आहे. एकूण 2 फॉर्म्स आपण इथे क्रिएट केलेले आहेत. त्यानंतर एम्प्लॉई इन्फॉर्मेशन आणि अटेंडन्स टेबल ह्या दोन्ही टेबलचं आपल्याला रिलेशनशिप सेट करायचं आहे. एम्प्लॉई इन्फॉर्मेशन या टेबलमध्ये असणारी एम्प्लॉई आय डी आणि अटेंडन्स टेबलमध्ये असणारी एम्प्लॉई आय डी यांचं रिलेशनशिप आपल्याला सेट करायचं आहे. 1 to many रिलेशनशिप आपल्याला सेट करायचं आहे. तर त्यासाठी डेटाबेस टूल्समध्ये रिलेशनशिप्स या ऑप्शनला क्लिक करा. दोन्ही टेबल ॲड करा आणि एम्प्लॉई इन्फॉर्मेशन टेबलमधील एम्प्लॉई आय डी आणि अटेंडन्स टेबलमधील एम्प्लॉई आय डी यांचं रिलेशनशिप आपल्याला सेट करा. या एडिट रिलेशनशिप नावाच्या डायलॉग बॉक्समध्ये आपण एन्फोर्स रेफरन्शियल इंटिग्रिटी, कॅस्केड अपडेट, कॅस्केड डिलीट हे ऑप्शन आपण ऑन करू. म्हणजे ॲक्सिडेंटली एखादं रेकॉर्ड डिलीट किंवा अपडेट केलं गेलं तर त्यासाठी आपण काही सेटिंग्स इथे केलेल्या आहेत. आणि आता आपल्याला ह्या टेबलमध्ये माहिती इन्सर्ट करता येऊ शकेल. एम्प्लॉई इन्फॉर्मेशन फॉर्मचा वापर करून एम्प्लॉईची इन्फॉर्मेशन फॉर्ममध्ये इन्सर्ट करता येऊ शकेल आणि अटेंडन्स फॉर्मचा वापर करून अटेंडन्स इन्फॉर्मेशन टेबलमध्ये ॲड करता येऊ शकेल. इथे आपण आणखीन एक फाईल ऑलरेडी क्रिएट करून ठेवलेली आहे. त्यामध्ये देखील आपण एम्प्लॉई टेबल ॲड केलेलं आहे. याच्यामध्ये ऑलरेडी काही माहिती भरून ठेवलेली आहे. फक्त आपण पुन्हा एकदा आणखीन एक रेकॉर्ड फॉर्मच्या सहाय्याने ॲड करून पाहू. तर एम्प्लॉई फॉर्ममध्ये आपल्याला एक नवीन रेकॉर्ड ॲड करायचा आहे. एम्प्लॉई आय डी आहे 4, एम्प्लॉई नेम आहे पंकज मेहता, ॲड्रेस आपण टाईप करू @पोस्ट इचलकरंजी, कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल आय डी, फोटो फील्डमध्ये अटॅचमेंट नावाचा डेटा टाईप असल्यामुळे आपण इथे डबल क्लिक करू शकता किंवा अटॅच नावाच्या बटनला क्लिक करू शकता. ॲड नावाच्या ऑप्शनला क्लिक करून आपल्याला फोटो सिलेक्ट करायचा आहे. आणि सिग्नेचर आपल्याला सिलेक्ट करायचे. अशा प्रकारे एक रेकॉर्ड आपण ॲड केलेला आहे. हे रेकॉर्ड फॉर्मच्या सहाय्याने फिल जरी केलेलं असलं तरी टेबलमध्ये हे रेकॉर्ड ऑटोमॅटिकली ॲड केलं जातं. डायरेक्टली टेबलमध्ये देखील रेकॉर्ड आपण ॲड करू शकतो किंवा फॉर्मच्या सहाय्याने इझिली आपल्याला रेकॉर्ड टेबलमध्ये ॲड करता येऊ शकेल. आता दुसरा फॉर्म आपण यूज करतोय अटेंडन्स फॉर्म आणि या फॉर्मच्या सहाय्याने आपण एखाद्या एम्प्लॉईची अटेंडन्स इन्फॉर्मेशन ॲड करू. इथे एम्प्लॉई आय डी आहे 1, अटेंडन्स डेट आपण सिलेक्ट करू 19 तारीख, टाईम इन आपण टाईप करतोय 9 AM आणि टाइम आउट आपण टाईप करतोय 5 PM. त्यानंतर एम्प्लॉई आय डी नंबर 2, डेट आपण सिलेक्ट करतोय 19, टाइम इन आपण टाईप करतोय 8:30 AM, टाइम आउट आपण टाईप करतोय 4 PM. एम्प्लॉई आय डी नंबर 3, टाइम इन, डेट आणि टाइम आउट इतके ऑप्शन्स आपल्याला फिलअप करायचे आहेत. 11 AM, 2 PM. आणि एम्प्लॉई आय डी नंबर 4, डेट आपण सिलेक्ट करू शकता, टाइम इन, (9 AM) आणि टाइम आउट
3 PM. आपण इथे टेबलमध्ये डबल क्लिक करून पाहू शकता आपण जी इन्फॉर्मेशन फॉर्ममध्ये ॲड केलेली आहे ही टेबलमध्ये ऑटोमॅटिकली इन्सर्ट केली गेली. आता एका विशिष्ट तारखेला टाईम इन आणि टाईम आउट अशी इनपुट आपण केलेली आहे. त्या दिवशी त्या एम्प्लॉईने किती तास काम केलं ही इन्फॉर्मेशन जर आपल्याला कॅल्क्युलेट करायची असेल तर इथे आपण एक क्युरी क्रिएट करू शकता. या क्युरीमध्ये ऑटोमॅटिकली नंबर ऑफ आवर्स वर्कड कॅल्क्युलेट केले गेलेले आहे. क्युरीचा वापर हा जनरली एखाद्या टेबलमधील इन्फॉर्मेशन रिट्राईव्ह करण्यासाठी किंवा एखाद्या टेबलमध्ये असणारी इन्फॉर्मेशन सर्च करण्यासाठी केला जाऊ शकतो. त्याचबरोबर क्युरीचा वापर करून आपल्याला काही रेकॉर्ड्स कॅल्क्युलेट देखील करता येऊ शकतील. बेसिकली क्युरी इज अ रिक्वेस्ट फॉर डेटा रिझल्ट्स. क्युरीचा अर्थ आहे डेटासाठी आपल्याला एक स्पेसिफिक रिक्वेस्ट करता येऊ शकेल. क्युरीज आर यूज टू रिट्राईव्ह डेटा फ्रॉम अ टेबल और वी कॅन ऑल्सो मेक कॅल्क्युलेशन्स. आपल्याला टेबलमध्ये असणाऱ्या रेकॉर्ड्सवरती कॅल्क्युलेशन्स देखील करता येऊ शकतील. इथे मी क्युरी ऑलरेडी क्रिएट केलेली आहे आणि या क्युरीमध्ये आपल्याला एम्प्लॉई ID, एम्प्लॉई नेम, अटेंडन्स डेट, टाईम इन टाईम आउट आणि टोटल आवर्स कॅल्क्युलेट झालेले दिसत आहेत. ही क्युरी कशी क्रिएट केली आपण पाहू. क्रिएट नावाच्या टॅबमध्ये क्युरी नावाच्या सेक्शनमध्ये क्युरी डिझाईन ह्या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं. या क्युरीमध्ये ज्या टेबलमधला डेटा डिस्प्ले करायचा आहे ते टेबल आपल्याला इथून सिलेक्ट करायचे आणि जरुरीप्रमाणे ह्या टेबलमध्ये असणारे फील्ड्स आपल्याला इथे ड्रॅग करायचे. तर आपल्याला एम्प्लॉई ID, एम्प्लॉई नेम, त्यानंतर अटेंडन्स टेबलमध्ये असणारी अटेंडन्स डेट, टाईम इन आणि टाईम आउट इतके फील्ड्स आपल्याला डिस्प्ले करायचे. आता यामध्ये आपल्याला टाईम इन आणि टाईम आउट याच्यामध्ये असणारा जो डिफरन्स आहे हा डिफरन्स कॅल्क्युलेट करायचा आहे. तो डिफरन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी इथे एक फंक्शन आपल्याला यूज करायचं आहे. डेट डिफरन्स या नावाचं फंक्शन आहे. हे फंक्शन आपल्याला इथे यूज करायचं आहे. या फंक्शनमध्ये एकूण 3 आर्ग्युमेंट आपल्याला यूज करायचे आहेत. पहिलं आर्ग्युमेंट आहे इंटरवल. डबल कोट्समध्ये आपल्याला टाईप करायचं आहे H मीन्स इंटरवल. म्हणजे आपल्याला 2 तारीख किंवा 2 वेळामधलं डिफरन्स आवर्समध्ये कॅल्क्युलेट करायचं आहे. तर त्यासाठी पहिला पॅरामीटर आपण पास करतोय H. त्यानंतर स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आपल्याला टाईप करायचं आहे पहिल्या फील्डचं नाव टाईम इन, पुन्हा कॉमा, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये टाईप करायचं आहे दुसऱ्या फील्डचं नाव टाईम आउट आणि त्याच्यानंतर ब्रॅकेट कंप्लीट करायचं आहे. तर हे जे फंक्शन आहे हे फंक्शन डेट कॅल्क्युलेट करेल आणि इथे आपण हेडिंग देखील टाईप करू शकता जसं की आवर्स वर्कड, टोटल आवर्स वर्कड. आणि आता ही क्युरी आपल्याला सेव्ह करायची आहे. ह्या क्युरीला आपण नाव टाईप करू क्युरी 1. ओकेला क्लिक करू. आता ही क्युरी 1 डबल क्लिक करून रन करून पहा. इथे आवर्स वर्कड या कॉलममध्ये ऑटोमॅटिकली 2 टायमिंगमध्ये असणारं जे डिफरन्स आहे हे कॅल्क्युलेट झालेलं दिसतं आवर्समध्ये. तर अशा प्रकारे ॲक्सेस या डेटाबेस सॉफ्टवेअरमध्ये आपण टेबल्स क्रिएट करून टेबलमध्ये डेटा स्टोअर करू शकतो. फॉर्मच्या सहाय्यानं डेटा टेबलमध्ये इन्सर्ट करता येऊ शकेल आणि क्युरीच्या सहाय्यानं कोणतेही रेकॉर्ड्स स्पेसिफिकली आपल्याला रिट्राईव्ह करता येऊ शकतील. जरुरीप्रमाणे आपल्याला त्या डेटावरती काही कॅल्क्युलेशन्स देखील परफॉर्म करता येऊ शकतील. यानंतर आता हे जे रेकॉर्ड्स आहेत हे रेकॉर्ड्स आपल्याला मायक्रोसॉफ्ट ॲक्सेसमध्ये असणारे रेकॉर्ड्स आउटलुक कॉन्टॅक्टमध्ये ट्रान्सफर करायचे. आपल्या कंपनीमध्ये असणाऱ्या एम्प्लॉईजना कॉन्टॅक्ट करण्यासाठी, ईमेल करण्यासाठी, त्यांच्याशी पत्रव्यवहार, कम्युनिकेशन करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट आउटलुकमध्ये असणाऱ्या फीचरचा वापर करता येऊ शकेल. आणि या एम्प्लॉई डिटेल्स या टेबलमध्ये एम्प्लॉई नेम, ॲड्रेस, सिटी, कॉन्टॅक्ट, ईमेल ही जी इन्फॉर्मेशन आहे ही इन्फॉर्मेशन आपल्याला आउटलुकला ट्रान्सफर करता येऊ शकेल. तर ॲक्सेसमध्ये असणाऱ्या टेबलची इन्फॉर्मेशन आउटलुकला ट्रान्सफर करण्यासाठी आपल्याला टेबल ओपन करायचं आहे. त्यानंतर एक्सटर्नल डेटा या टॅबमध्ये असणाऱ्या एक्सपोर्ट नावाच्या ग्रुपमध्ये टेक्स्ट फाईल नावाचा ऑप्शन चूज करायचं आहे. आधी आपल्याला या टेबलमध्ये असणारी इन्फॉर्मेशन एका टेक्स्ट फाईलमध्ये एक्सपोर्ट करायची आहे आणि त्यानंतर त्या टेक्स्ट फाईलमध्ये असणारी इन्फॉर्मेशन मायक्रोसॉफ्ट आउटलुकमध्ये आपल्याला इम्पोर्ट करता येऊ शकेल. तर मायक्रोसॉफ्ट ॲक्सेसमधून आधी एक्सपोर्ट करायचं आहे आणि मायक्रोसॉफ्ट आउटलुकमध्ये आपल्याला इम्पोर्ट करता येऊ शकेल. तर टेबल ओपन करा. त्यानंतर टेक्स्ट फाईल नावाच्या ऑप्शनला क्लिक करा. एक्सटर्नल डेटा या टॅबमध्ये
एक्सपोर्ट्स नावाच्या ग्रुपमध्ये टेक्स्ट फाईल या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे. एक्सपोर्ट करून ही फाईल कुठे सेव्ह करायची आहे, ब्राउज बटनला क्लिक करून सिलेक्ट करू शकाल. एक्सपोर्टेड फाईल आपल्याला डेस्कटॉपमध्ये असणाऱ्या एका फोल्डरमध्ये सेव्ह करायची आहे आणि त्या फाईलला नाव द्यायचं आहे एम्प्लॉई डिटेल्स टेबल, किंवा सिम्पली आपण याला नाव देऊ EMP डिटेल्स. सेव्ह नावाच्या ऑप्शनला क्लिक करा. ही एक टेक्स्ट फाईल क्रिएट होणार आहे. ओके नावाच्या बटनला क्लिक करा आणि ओके नावाच्या बटनला क्लिक केल्यानंतर इथे या विजार्डमध्ये ऑटोमॅटिकली आपल्या टेबलमध्ये असणारे जे रेकॉर्ड्स आहेत हे रेकॉर्ड्स कॉमा सेपरेटेड रेकॉर्ड्स इथे आपल्याला डिस्प्ले होत आहेत. नेक्स्ट बटनला क्लिक केल्यानंतर आपल्याला डिलिमिटर चूज करायचं आहे. म्हणजे या व्हॅल्यूज टॅबने सेपरेट करायचे आहेत, सेमिकोलनने सेपरेट करायचे आहेत, कॉमाने सेपरेट करायचे आहेत. कॉमा हा ऑप्शन आपल्याला चूज करायचा आहे आणि इन्क्लूड फील्ड नेम्स ऑन फर्स्ट रो हा देखील चेकमार्क आपल्याला ऑन करायचा आहे. म्हणजे प्रत्येक रेकॉर्डचं जे फर्स्ट रोमध्ये असणारं फील्ड नेम आहे हे फील्ड नेम देखील इथे इन्सर्ट होईल. आता नेक्स्ट नावाच्या बटनला क्लिक करा आणि आपण दिलेल्या पाथमध्ये किंवा आपण दिलेल्या लोकेशनमध्ये EMP डिटेल्स नावाची टेक्स्ट फाईल ही क्रिएट होणार आहे. तर हा जो एक्सपोर्ट विजार्ड आहे हा एक्सपोर्ट विजार्ड एखादी ॲक्सेसमध्ये क्रिएट केलेली इन्फॉर्मेशन किंवा टेबलमध्ये असणारी इन्फॉर्मेशन एका टेक्स्ट फाईलमध्ये एक्सपोर्ट करू शकेल. तर आपण आपल्या फोल्डरमध्ये पाहू की इथे EMP डिटेल नावाची एक टेक्स्ट फाईल आता अवेलेबल झालेली आहे आणि ही फाईल आता आपल्याला आउटलुकमध्ये इम्पोर्ट करायची आहे. त्यासाठी आपण ऑल प्रोग्राम्समध्ये मायक्रोसॉफ्ट ऑफिसमध्ये आउटलुक 2013 हे सॉफ्टवेअर आपण ओपन करू आणि या सॉफ्टवेअरमध्ये फाईल मेनूमध्ये ओपन अँड एक्सपोर्ट या सेक्शनमध्ये इम्पोर्ट एक्सपोर्ट या बटनला आपल्याला क्लिक करायचं आहे. इथून आपल्याला कोणत्याही डेटाला इम्पोर्ट करता येऊ शकेल किंवा एक्सपोर्ट देखील करता येऊ शकेल. इम्पोर्ट एक्सपोर्ट या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट विजार्ड या डायलॉग बॉक्समध्ये इम्पोर्ट फ्रॉम अनदर प्रोग्राम और फाईल हा ऑप्शन चूज करा. नेक्स्टला क्लिक करा आणि कॉमा सेपरेटेड व्हॅल्यूज हा टाईप चूज करा. ॲक्सेसमधून आपण जी फाईल एक्सपोर्ट केलेली आहे त्या फाईलचा टाईप आहे कॉमा सेपरेटेड व्हॅल्यूज. त्यामुळे पहिला ऑप्शन चूज करून नेक्स्टला क्लिक करा आणि ब्राउजला क्लिक करून ती फाईल सिलेक्ट करा. तर डेस्कटॉपमध्ये आपण एका फोल्डरमध्ये फाईल क्रिएट केलेली आहे. फाईलचं नाव आहे EMP details.txt. हे फाईलचं नाव आपल्याला असं टाईप करायचं आहे इथे एक्सटेन्शन सहित आणि ओपन नावाच्या ऑप्शनला क्लिक करा. नेक्स्टला क्लिक करा आणि नेक्स्टला क्लिक केल्यानंतर डेस्टिनेशन फोल्डर सिलेक्ट करा. म्हणजे इम्पोर्ट कोणत्या फोल्डरमध्ये करायचं आहे, तर आपल्याला कॉन्टॅक्टमध्ये डेटा इम्पोर्ट करायचा आहे. नेक्स्ट नावाच्या ऑप्शनला क्लिक करा. नेक्स्ट नावाच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर इथे इम्पोर्ट नावाचा चेकमार्क ऑन करा आणि इथे आपल्याला मॅप करावं लागेल. म्हणजे हे जे फील्ड नेम्स अवेलेबल आहेत हे आपल्या ॲक्सेसमध्ये असणारे फील्ड नेम्स आहेत आणि मायक्रोसॉफ्ट ऑफिसमध्ये देखील कॉन्टॅक्ट सेक्शनमध्ये ऑलरेडी काही फील्ड नेम्स इथे अवेलेबल आहेत. तर EMP नेम हा फील्ड नेम नावाच्या फील्ड बरोबर आपल्याला मॅप करायचा आहे. म्हणजे सिम्पली आपल्याला क्लिक करून नेमच्या समोर ड्रॅग करायचं आहे. म्हणजे EMP नेम या फील्डमधील माहिती नेम या फील्डमध्ये अपेअर होईल. त्यानंतर ॲड्रेस हे फील्ड होम ॲड्रेस या फील्ड बरोबर मॅप करायचं आहे आणि जरुरीप्रमाणे इथे असणारे जे फील्ड्स आहेत हे त्या ॲक्सेस आउटलुकमध्ये असणाऱ्या फील्डसोबत आपल्याला मॅप करायचे आहेत. इथे बरेचसे फील्ड्स अवेलेबल आहेत. ईमेल ID देखील आपण मॅप करू. फोन नंबर देखील आपल्याला इथे मॅप करता येऊ शकेल. होम फोन. जरुरीप्रमाणे सर्व फील्ड्स मॅप करा आणि ओके नावाच्या बटनला क्लिक करा आणि त्यानंतर फिनिशला क्लिक करा. तर अशा पद्धतीनं कॉन्टॅक्टमध्ये हे सर्व कॉन्टॅक्ट आपल्याला क्रिएट झालेले दिसतील. आता हे जे नेम्स आहेत वर्षा भुसे, पंकज मेहता, रुपाली पुजारी हे आपण ॲक्सेसमध्ये क्रिएट केलेले रेकॉर्ड्स आहेत आणि हे सर्व रेकॉर्ड्स आपण आता आउटलुकमध्ये इम्पोर्ट केलेले आहेत आणि या रेकॉर्डचा वापर करून आपल्याला या सर्व एम्प्लॉईची ईमेलद्वारे कम्युनिकेशन करता येऊ शकेल. फोन नंबर इतर डेटा जो आहे तो आउटलुकमध्ये आपल्याला सेव्ह करता येऊ शकेल. त्याच्यानंतर आणखीन एक टास्क आपल्याला परफॉर्म करायचा आहे. मायक्रोसॉफ्ट ॲक्सेसमध्ये असणारा डेटा मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये आपल्याला एम्बेड करायचा आहे आणि त्याच्या आधारे आपल्याला एक चार्ट देखील तयार करायचा आहे.
तर त्यासाठी आपण मायक्रोसॉफ्ट एक्सेल ओपन करा. आणि या मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये आपण पहिल्या शीटमध्ये एम्प्लॉई इन्फॉर्मेशन एम्बेड करणार आहोत. डेटा नावाच्या टॅबमध्ये कनेक्शन्स नावाच्या ग्रुपमध्ये गेट एक्सटर्नल डेटा या ऑप्शनचा वापर करून फ्रॉम ॲक्सेस हा ऑप्शन निवडा. यामध्ये आपल्याला ॲक्सेसमध्ये असणाऱ्या डेटाबेसमध्ये असणारे टेबल्स आणि त्यामध्ये असणारे रेकॉर्ड्स आपल्याला इम्पोर्ट करता येऊ शकतील. फ्रॉम ॲक्सेस नावाच्या ऑप्शनला क्लिक करा आणि इथून आपली ॲक्सेसची फाईल जी आपण एका फोल्डरमध्ये सेव्ह केलेली आहे ती फाईल सिलेक्ट करा. तर मायक्रोसॉफ्ट ॲक्सेसमध्ये आपण बरेचसे टेबल्स क्रिएट केलेले आहेत, बरेचशा क्युरीज देखील आपण क्रिएट केलेल्या आहेत. कोणती इन्फॉर्मेशन आपल्याला एम्बेड करायची आहे त्यानुसार टेबल किंवा क्युरी आपण सिलेक्ट करा. इनेबल मल्टिपल सिलेक्शन हा ऑप्शन ऑन करून आपण मल्टिपल सिलेक्शन देखील करू शकतो. पण आपण इथे शीट 1 मध्ये फक्त एम्प्लॉई डिटेल्स इन्फॉर्मेशन, एम्प्लॉई डिटेल या टेबलमधली इन्फॉर्मेशन डिस्प्ले करणार आहोत. एकच टेबल सिलेक्ट करून ओकेला आपण क्लिक करू, पुन्हा ओकेला क्लिक करू. तर ॲक्सेसमध्ये असणाऱ्या टेबलची इन्फॉर्मेशन इथे एक्सेलमध्ये आपल्याला एका टेबल स्वरूपामध्ये इम्पोर्ट झालेली दिसेल. त्यानंतर आपण आणखीन एक शीट क्रिएट करू आणि या शीटमध्ये आपल्याला आता वर्किंग आवर्स किंवा अटेंडन्स डेटा डिस्प्ले करायचे. तर पुन्हा एकदा डेटा टॅबमध्ये गेट एक्सटर्नल डेटा फ्रॉम ॲक्सेस फाईल सिलेक्ट करा आणि आता आपली क्युरी आपण सिलेक्ट करू, टोटल आवर्स वर्कड क्युरी, आणि ओके बटनला आपण क्लिक करू. तर इथे आपण टाईप केलेली अटेंडन्स इन्फॉर्मेशन एक्सेलमध्ये एम्बेड झालेली दिसते. आता या टेबलला सिलेक्ट करा आणि या टेबलचा एक चार्ट आपल्याला तयार करायचा आहे. इन्सर्ट टॅबमध्ये चार्ट नावाच्या सेक्शनमधून आपण कॉलम चार्ट सिलेक्ट करू आणि अशा प्रकारे हा चार्ट इथे क्रिएट झालेला आपल्याला दिसेल. तर एकूण नंबर ऑफ आवर्स कोणत्या एम्प्लॉयने किती केलेले आहेत असा एक चार्ट आपल्याला इथे डिस्प्ले होतो. आणि ही फाईल आपल्याला सेव्ह करता येऊ शकेल डेस्कटॉपमध्ये. आपल्या फोल्डरमध्ये ही फाईल आपण सेव्ह करू. तर अशा प्रकारे मायक्रोसॉफ्ट ॲक्सेसमध्ये असणाऱ्या टूल्सचा वापर करून आपण एक अटेंडन्स सिस्टीम क्रिएट करू शकतो. आणि ही अटेंडन्स सिस्टीम क्रिएट करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट ऑफिसमध्ये असणाऱ्या मायक्रोसॉफ्ट ॲक्सेस, मायक्रोसॉफ्ट आउटलुक आणि मायक्रोसॉफ्ट एक्सेल